तर नमस्कार मंडळी, कधी होशील करोडपती या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करतो। आज आपल्या कार्यक्रमामध्ये अतिशय भंगारछाप अशा 2 अवलादी आलेल्या आहेत। तर चला आपण त्यांची ओळख करून घेऊया। तर आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पायचं वाकून अशी अख्ख्या गावात ओळख असलेले आणि माझ्या उजव्या हाताला बसेल असलेले बंड्या भाऊ नागतोडे यांचं स्वागत करतो। आणि लोकांच्या सोयरिकी कशा मोडतील या गोष्टीमध्ये टॅलेंटेड असलेले आणि जर तसं झालं तर लोकांचा बदबद मार खाणारे माझ्या डाव्या हाताला बसलेले पिंट्या भाऊ सोयरिक मोडे यांचं मी मनापासून स्वागत करतो। कारबंडे, हे त्या डोनाल्ड ट्रम्प सारखं दिसतंय का? त्याला विचारून पाय बरं। का हो काका, तुम्ही त्या डोनाल्ड ट्रम्प सारखे दिसता, काय मिळे नेमका हा? खाल्ला का नाही तो आपण धोका? अरे मी नाही त्याच्यासारखा दिसत, डोनाल्ड ट्रम्प माझ्यासारखा दिसतो। चला आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। त्यापूर्वी मी तुम्हाला या खेळाविषयी माहिती सांगतो। तर बघा, या खेळाचे काही नियम आहेत। तर नियम नंबर 1, किती प्रश्न विचारायचे ते माझ्या मनावर राहील। नियम नंबर 2, फोन कॉल, फोन पप्पा, फोन गर्लफ्रेंड आणि ते काय त्या भानगडी त्या लाईफलाईन आणि त्या अजिबात चालणार नाही। आणि नियम नंबर 3, मले जर कटाळा आला तर कार्यक्रम मधातच बंद करण्यात येईल। आणि जर तुमच्या दोघांपैकी कोणा नियम मोडण्याचे प्रयत्न केले तर तुमच्या तोंडावर झापडा मारील आणि नंतर तुम्हाला इथून काढून देईल। कळलं ना? तर बघा, तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात येईल आणि त्याचे खाली 4 पर्याय देण्यात येतील। तर तुम्हाला त्याच्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे। कळालं? कळलं रे, डोनाल्ड ट्रम्पची अवलाद। तर चला, हा घ्या तुमचा पहिला प्रश्न तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर। तुमच्या बापानं जर घरातून तुम्हाला काढून दिलं तर तुम्ही काय करसाल? ऑप्शन क्रमांक ए, शेजारच्याच्या घरात जाऊन राहील। ऑप्शन क्रमांक बी, पुण्याला निघून जाईल। ऑप्शन क्रमांक सी, 2 दिवसात पुन्हा येईल। आणि ऑप्शन क्रमांक डी, तिकडेच तोंड काळं करीन। तर तुमचा टाइम सुरू होतोय आत्ता। कारपिंट्या, काही डेंजर प्रश्न विचारला यानं आहे ना? चांगलं रंगील दिसते। हे पाय, ऑप्शन क्रमांक ए, शेजारच्याच्या घरात जाऊन राहील, हे तर बिलकुल शक्य नाही, कारण मै शेजारी लय बारबाप आहेत। ऑप्शन क्रमांक 2, पुण्याला निघून जाईल। आता जर मी पुण्याला निघून गेलो तर मग तिथं काय खाईल, हा पण मोठा प्रश्नच आहे। ऑप्शन क्रमांक सी, 2 दिवसात पुन्हा येईल, हे असू शकतंय, कारण बाहेर जर नाही मिळा लागला तर शेवटी घरीच यावं लागतंय, आहे ना? आणि आपल्याला काही भाकरीचा दम निघत नाही, मरणाची खायची सवय आहे, 7-8 पोळ्या। त्यामुळं हे ऑप्शन असू शकतंय। आणि ऑप्शन क्रमांक डी, तिकडंच तोंड काळं करीन। आता मी जर तिकडंच तोंड काळं केलं तर माझ्या गर्लफ्रेंडले कोण तोंड दाखवल? अशा बाबतीत बिनला व्हावं लागतंय, नाहीतर मग उपाशी मरायचा टाइम येतो। ओ काका, ऑप्शन क्रमांक सी, 2 दिवसात पुन्हा येईल, हे लॉक करा। तर कॅम्प्युटर या ऑप्शन क्रमांक सी, 2 दिवसात पुन्हा येईल, हे लॉक कर। वेल प्लेड, अगदी बरोबर उत्तर आहे। का हो काका, आता आम्ही किती रुपये जिंकले? पिंट्या जिंकला। कोणाचं पोरग आहे रे? बाबू, दांगडू करू नको, मुकट्यान बैस, नाहीतर आपटू मारीन। आणि तुम्ही पण ऐका रे, तुम्ही किती रुपये जिंकले हे सगळा खेळ झाल्यावर मी सांगीन, तर तुम्ही मला अजिबात विचारायचं नाही, बरं का येड्या भोकाचे। पिंट्या, अरे हे तर लय डेंजर दिसते। अरे हे पैसे देईल ना आपल्याला, नाहीतर देईल लाता मारून काढून? अरे हे काय काढून देईल आपल्याला? ही तर नेमकी सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या, बहुत मजा आने वाला है। तर पिंट्या, मले सांग,
तू काय करत असतो? म्हणजे तुझं शिक्षण, तू काही कामधंदे करतो का नाही, का घरी मोकाटच हिंडतो? नेमकं काय करत असतो तू? हे पा काका, आता कसं तुम्ही आपला माणूस आहे म्हणून सांगतो, तसं तर मी काहीच करत नाही. नुसता मोकाट हिंडत असतो आणि दिवसा 2-4 टाईम जेवण करत असतो. आणि गावात का कोणी सोयरीक जुळवायला पाहुणे आले की एका झटक्यातच सोयरीक इचकत असतो. त्या बाबतीतले एक्सपर्ट आहे मी. चांगलं जिबलीच दिसतंय, जरा सांभाळून राहायला लागेल मला.